आणि मी कामच करून दाखवेन हा दुर्दम्य आशावाद अजित पवारांच्या आवाजातून, त्यांच्या व्यक्तिमत्वातून, त्यांच्या कृतीतून सातत्याने दिसायचा। तर अजित पवारांच्या मिश्किल स्वभावाची साक्ष देणारे काही व्हिडिओ सुद्धा आहेत, आपण पाहूया। मी तुम्हाला सांगितलं होतं शेवटच्या सभेत कोणीतरी काहीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करतील। या आमच्या एका पाट्यानी डोळ्याचं पाणी काढून दाखवलं, मी पण दाखवतो। रात्री तमाशा यात्री ती पाटील बाईला बोलवायचं नाही का गौतमी पाटीलचा विषय आहे की ते रात्री कार्यक्रम झाला मावळामध्ये, ती एका बाईला समोर नाचली। तुला काय वाईट वाटतं की बाईला समोर नाचेल नाहीतर आणखीन कुणासमोर नाचेल, तुला काय त्रास होतो? तुला काय वाईट वाटतं? आप और अजीत दादा पवार साहब भी कल डिप्टी सीएम से पद की शपथ लेंगे। अरे भैया अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना। उनका समझ में आएगा, मैं तो लेने वाला हूँ। तुम्हाला माहिती आहे माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना। ज्यांनी ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे का? आहे ना? नावाबद्दल कोणाचं काही दुमत असायचं कारणच नाही। मला देता येते का नाही बघतो ना बाबा, त्याला पुन्हा टाळी वाजवायचं काय खोटं बोलणार ते दिलं नाही। मी फक्त तिथं विचारतो, मागं जसं देता आलं तर इथंही देता येईल असं माझा अंदाज आहे। आणि आयुर्वेदिक कॉलेज हे सार्वजनिक आरोग्य करील का वैद्यकीय शिक्षण करील? हा, मग हसन मुश्रीफ आपल्या साथी केलं म्हणजे त्यांना विनंती करू, आपल्या हातात नाही। पुन्हा ब्रेकिंग न्यूज सुरूच। हा दास, तुझी ग्रामपंचायत आली का रे? आली। अभिनंदन, तुझं मनापासून अभिनंदन। मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या देठापासून, नक्की समजावं त्याची ग्रामपंचायत पडली। पण ह्याचं उलट आहे मानतो। कमळाबाई क्या कमळाबाई सांगतो राव, घड्याळ काय चाललंय मला तर काही कळतच नाही। आम्ही सर्व इथे आले, तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय। तर अजित पवारांच्या मिश्किल स्वभावाची साक्ष देणारे हे काही व्हिडिओज होते। आणि सध्या आपण दृश्य पाहतोय बारामतीतल्या अहिल्याबाई होळकर मेडिकल कॉलेज बाहेरची। नेते पोहोचायला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रातला दादा माणूस गेलेला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातलं दादा पर्व संपलेलं आहे। बारामतीतल्या रुग्णालयात अजित पवार यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे आणि पवार कुटुंबीय देखील बारामतीत पोहोचायला सुरुवात झाली आहे। त्यासोबतच राज्यभरातले नेते मंत्री बारामतीमध्ये पोहोचतायत। या रुग्णालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी सातत्यानं वाढतेय। ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील इथे तैनात करण्यात आलेला आहे। राज्यभरातल्या मंत्र्यांनी, नेत्यांनी, केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। अजित पवारांसारखा दिलदार, दिलखुलास माणूस असा अकाली निघून जाणं ही कधीही भरून न येणारी हानी आहे, कधीही न भरून येणारी पोकळी आहे। गेली 4 दशकं महाराष्ट्राच्या राजकारणात झंझावातासारखं काम करणारे अजित पवार